श्री स्वामी समर्थ. मित्रांनो, अनेकदा आपण खूप कष्ट करतो, पैसे कमावतो, पण तरीही घरात सुखशांती नांदत नाही. विनाकारण भांडणे होतात, पैसा टिकत नाही आणि घरात नेहमी नकारात्मकता जाणवते. आपल्याला वाटतं हे नशिबामुळे होतंय, पण अनेकदा आपल्याच काही नकळत होणाऱ्या चुका याला कारणीभूत असतात. श्री स्वामी म्हणतात, या 3 चुका घराला बर्बाद करतात. साक्षात श्री स्वामी समर्थांनी अशा काही गोष्टी सांगितल्या आहेत, ज्याकडे दुर्लक्ष केल्यास घर उद्ध्वस्त व्हायला वेळ लागत नाही. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण अशा 3 मोठ्या चुकांबद्दल जाणून घेणार आहोत, ज्या चुकूनही तुमच्या घरात होऊ देऊ नका. व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, कारण तिसरी चूक ही सर्वात महत्त्वाची आहे. पहिली चूक, अन्नाचा अपमान आणि अपव्यय. स्वामी समर्थांच्या दरबारात अन्नाला पूर्ण ब्रह्म मानलं जातं. पहिली मोठी चूक म्हणजे अन्नाचा अपमान करणे. ताटात अन्न उरवून ते कचऱ्यात टाकणे किंवा जेवताना अन्नाला नावे ठेवणे. अन्न हे साक्षात अन्नपूर्णा देवीचे रूप आहे. ज्या घरात अन्नाची नासाडी होते, तिथून लक्ष्मी माता पाय काढते. स्वामी म्हणतात, तुला जेवढी भूक आहे तेवढंच ताटात घे. जर अन्न उरलेच तर ते फेकून न देता एखाद्या भुकेलेल्या प्राण्याला किंवा गरजूला द्या. अन्नाचा मान राखला तर घरात कधीही दारिद्र्य येत नाही. दुसरी चूक, सायंकाळच्या वेळी झोपणे किंवा घरात अंधार ठेवणे. शास्त्रानुसार सायंकाळची वेळ ही घरात लक्ष्मीच्या आगमनाची वेळ असते. यावेळी जे लोक झोपलेले असतात किंवा ज्यांच्या घरात पूर्णपणे अंधार असतो, तिथे गरिबी आणि आजारपण वास करतात. आळस हा माणसाचा सर्वात मोठा शत्रू आहे. म्हणून सायंकाळी हातपाय धुवून देवापुढे दिवा लावावा. किमान 10 मिनिटे तरी स्वामींचे नामस्मरण करावे. ज्या घरात मंत्रांचा जप आणि दिव्याचा प्रकाश असतो, तिथे नकारात्मक शक्ती कधीच टिकत नाही. तिसरी चूक, वडीलधाऱ्यांचा अपमान आणि घरातील कलह. आता सर्वात महत्त्वाची तिसरी चूक, घरातील वडीलधाऱ्यांचा अपमान करणे आणि विनाकारण कटकटी करणे. ज्या घरात आईवडिलांचे डोळे ओले होतात किंवा जिथे स्त्रियांचा अपमान होतो, त्या घराचा विनाश अटळ आहे. स्वामी म्हणतात, देव मंदिरात शोधण्यापेक्षा आधी स्वतःच्या घरातल्या जिवंत देवाला मान द्या. सततच्या भांडणांमुळे घरातील वास्तुपुरुष अस्वस्थ होतो आणि घराची प्रगती थांबते. पैसा येतो, पण तो औषध पाण्यावर किंवा कोर्ट कचेरीत खर्च होतो. घरातील वातावरण आनंदी ठेवा. एकमेकांचा आदर करा. जिथे प्रेम आहे, तिथेच स्वामींचा वास असतो. मित्रांनो, या 3 चुका आजच सुधारा. स्वामी समर्थ म्हणतात, भिऊ नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. पण त्यासाठी तुमचे कर्म आणि तुमचे घर शुद्ध असणे गरजेचे आहे. जर तुम्ही या छोट्या गोष्टी पाळल्या, तर तुमच्या घरात सुख, समृद्धी आणि ऐश्वर्य नक्कीच येईल. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला? कॉमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ नक्की लिहा आणि अशाच प्रेरणादायी विचारांसाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.